पूर्वीच्या काळी लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळत यात खोटा खोटा संसार असायचा. मग संसाराला लागणारी भांडीही आलीच. या भातुकलीच्या खेळातून मोठेपणी कसं वागायचं याचा संस्कार बालमनावर व्हायचा. आज मात्र हे बालपण हरवलंय ते संगणकाच्या युगात. मुलांना भातुकली म्हणजे काय हे आज सांगावं लागतं. ही छोटी छोटी धातूची भांडी, भातुकली ते बालपण, या बालपणाच्या आठवणी जपण्याचा, जोपासण्याचा, काळाच्या आड विस्मृतीत गेलेलं बालपण जोपासण्याचा प्रयत्न केलाय तो विलास करंदीकर यांनी. खरोखरीचा जो मेन उद्देश आहे याच्यामधला, की आपल्या मुलांना आपली संस्कृती माहिती व्हावी, हा महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने आजकाल आमच्याकडे मुलांच्या संस्कृतीबद्दल बोलणं हेही गैर झालेलं आहे. कारण मुलं आजकाल फक्त CD, TV आणि त्याच्यातनं त्या मोटरसायकलिंगचं रायडिंग, धडकाधडकी किंवा मी गोळी मारतो. वडिलांनाच मुलं सांगतात आजकाल की मी तुम्हाला आता गोळी मारणार आहे, तुम्ही मेल्यासारखं पडायचं आणि मग मी उठा म्हटलं की उठायचं. हे कुठं आम्ही चाललेलो आहोत आणि ह्याच्यासाठी आम्हाला आमच्यात थोडं बदल व्हायला पाहिजे. त्यामुळे आमच्याकडे पूर्वीच्या काळी काय पद्धतीने एकत्र कुटुंब पद्धती चालत होती, कशा पद्धतीने सर्व मंडळी एकत्र नांदत होती आणि एक घरातला करता सवरता पुरुष त्या सर्वांवर ताबा ठेवू शकत होता, हे दाखवण्याचा या प्रदर्शनामागचा मूळ उद्देश आहे. आमच्याकडे साधू संतांनीसुद्धा याच्याबद्दल खूप लिहिलं गेलं. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलं, तुकारामच्या गाथेमध्ये तुकाराम महाराजांनी खेळांवर लिहिलं, गुरुचरित्रामध्ये गुरुपत्नी गुरुकन्येला उपदेश करून स्वयंपाक कसा करायचा हे शिकवते. आजकालच्या अर्थार्जनाच्या ह्या युगामध्ये आईलाही वेळ नाही आणि वडिलांनाही वेळ नाही. मग मुलांना शिकवणार कोण? भातुकली म्हणजे काय हीच माहीत नाही. कारण आईला वेळ नसल्या कारणामुळे आई जेव्हा पोळ्या करत असते तेव्हा मुलगी जेव्हा म्हणते की आई मला पण जरा शिकवा किंवा मला पण पोळ्या करायच्या आहेत, आत्ता मला वेळ नाही, आता मला ऑफिस गाठायची आहे. त्यामुळे ती मुलगी शिकत नाही आणि तिला करता येत नाही. पुढे त्याचे दुष्परिणाम जे होत जातात ते ती मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा होते. पण पूर्वीच्या काळी जेव्हा आमच्याकडे 500-600 वर्षापूर्वी मुलींची लग्न ही 7व्या-8व्या वर्षी व्हायची, तेव्हा त्या मुलीला ह्या भातुकलीच्या भांड्यांचे संच, मग ते कुंभार असोत ते मातीची घडवायचे, लोहार असोत ते लोखंडाची घडवायचे, सुतार असोत ते लाकडी घडवायचे आणि अशा प्रकारची ही भांडी त्या मुलीला खेळायला दिली जायची. जी भांडी घेऊन तिने सासरी जावं, त्या भांड्यांबरोबर खेळावं आणि खेळता खेळता भावी आयुष्यातील येणाऱ्या प्रसंगांना सामोरी जाण्याची तिच्यामध्ये ताकद उपजत निर्माण होत होती. हा मूळ या भातुकलीचा उद्देश आहे. तर ते परत एकदा आपल्या सर्व लोकांना माहीत व्हावं काय प्रकारे होतं. आमच्याकडे आता फडताळ आहे, भिंतीतले फडताळ आहे, 3 जाळ्यांचं कपाट आहे, आता फ्रीज आले. मग त्याची स्थित्यंतर कशी होत गेली हे सगळं दाखवण्याचा याच्यामागचा उद्देश आहे. छोटी छोटी तांब्या पितळीची 1,500 भांडी त्यांनी अथक प्रयत्न करून संग्रहित केली आहेत. ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी ते भातुकलीचं अनोखं प्रदर्शन मांडतात आणि आबालवृद्धांना बालपणाच्या आठवणीमध्ये हरवून जायला भाग पाडतात. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर असं वाटलं की अलीकडं भातुकली हा जो खेळ आहे, हा खेळ मोबाईलमुळं आणि संगणकामुळं हा लोप पावत चाललेला आहे. पूर्वी आईचं अनुकरण या खेळातनं मुलगी करत असायची, पण हल्ली ते काही दिसतच नाही आहे. आईलाही वेळ नसतो आणि मुलीलाही त्यात आवड आहे असं दिसत नाही. आणि हे जे प्रदर्शन पाहिल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही लहानपणामध्ये गेलो, भूतकाळाची आम्हालाही आठवण झाली आणि हा खेळ परत यावा असं मनापासून वाटतं. आमच्या शाळेमध्ये असे खूप खेळ खेळले जायचे. माझ्या आजीच्या गावी मी हे सगळे खूप छान खेळ खेळायचे. भातुकलीचे खेळ म्हटलं की सगळी भांडी एकत्र करून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ती मांडून खेळायचो. त्या खेळण्यामधला आनंद वेगळाच होता आणि जुनं ते सोनं म्हणतात ना, त्याचं एक वेगळंच पण आजही आम्हाला इथं बघायला मिळत नाही. पण ह्या छोट्याशा मांडलेल्या सगळ्या कलाकृती बघितल्यानंतर त्या पुन्हा भूतकाळातल्या आठवणी आज मला खूप जिवंत करतायत, जगण्याचं बळ देत आहेत. आज TV, मोबाईल, TVवरचे विविध गेम, कार्टून्स, टेडी बेअर यांच्यामध्ये जी मुलं रमली आहेत आणि पाश्चिमात्यांचं जे अंध अनुकरण करतायत त्यांचं अनुकरण आपली चांगली संस्कृती लोप पावण्याकडे दिसून येते. तर हे जतन केलेलं धन आहे ते अतिशय मोठं अमूल संपत्ती आहे, अनमोल संपत्ती असं वाटतं. आणि आजच्या या संमेलनाच्या निमित्ताने किंवा या प्रदर्शनाच्या निमित्ताने या भूतकाळातल्या खूप सुंदर आठवणी आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाल्या. त्या आठवणींमध्ये जाऊन या खेळांमध्ये आम्हाला रमावं असं अजूनही वाटतं आणि त्यामध्ये आनंदाने आम्ही एकत्र खेळायचो. एकोपा, एकसंघपणा, मैत्रिणींना मदत करणं
तो आनंद आम्ही आता थोडंसं हरवत चाललेलो आहे. या पिढीला ते मिळत नाहीये, याची खूप खंत वाटते. मंडळी, निसर्ग एक थोर कलाकार आहे. या निसर्गातले अनेक देखावे आपल्याला थक्क करून सोडतात. या नैसर्गिक ठेव्यातून मानवी हातांनी घडवलेला एक चमत्कार आपण आपल्या कार्यक्रमात पाहणार आहोत. आपण जे वस्त्र वापरतो किंवा ज्याच्यापासून धागा तयार होतो, त्या कापसापासून तयार केलेल्या शिल्पाचा अद्भुत आविष्कार आपण पाहणार आहोत. नाशिकमधील गंगापूर रोड येथील अनंत खैरनार गेल्या 22 वर्षापासून कापूस शिल्प तयार करत आहेत. जवळजवळ 300 व्यक्तींच्या प्रतिमा त्यांनी या कापसातून साकारल्या आहेत. यांनी 1999 मध्ये 7.5 फूट उंचीची महात्मा गांधीजींची साकारलेली कापसाची प्रतिमा ही जगातील एकमेवा द्वितीय अशीच आहे. त्यांच्या या कलेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा केली गेली. त्यांच्या या कलाविष्काराविषयी अधिक माहिती आपण आजच्या कार्यक्रमात करून घेऊया. नमस्कार मंडळी. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कला या विषयाला सर्वच जण भरभरून महत्त्व देत असतो. कला हा विषय आपला एक अविभाज्य घटक आपल्या जीवनाचा झालेला आहे. मग विविध प्रकारच्या कला आपण दैनंदिन जीवनात बघत असतो आणि त्या जोपासतही असतो. तर कला या विषयामध्ये आपण आतमध्ये शिरल्यानंतर या कलेच्याच बाबतीत असणाऱ्या एका असामान्य अशा कलाकाराला भेटण्याचं आज आपण नियोजलं आहे. तर आपण आज आपल्या भेटीला इथे एक असामान्य अद्भुत अशा कलाकाराच्या घरी आपण आलेलो आहोत. हा कलाकार महाराष्ट्रातीलच नव्हे, भारतातीलही नव्हे, तर जगातील एक अद्भुत असा किमयागार आहे. तर शिल्पकला या विषयावर मंडळी आपण भरपूर काही ऐकलं असणार आणि दैनंदिन जीवनामध्ये विविध शिल्प आपण बघितलेले असतात. निरनिराळ्या वस्तूंपासून बनवलेली ही शिल्प असतात. मग धातूंपासून बनवलेली असोत, लाकडापासून बनवलेली असोत, मातीपासून बनवलेली असोत, अगदी झालंच तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस, किंवा आपल्या आता नेहमी जो प्रचलित विषय चालू आहे, जो सगळ्यांनाच आपल्याला अद्भुत वाटतो, असा मेणापासून बनवलेली शिल्प. ही सर्व वस्तू शिल्प आपण पाहत असतो आणि या शिल्पांमागच्या वस्तूही या ठिकाणी आपण लक्षात घ्या. परंतु कापसासारख्या घनत्व नसलेल्या आणि निराकार अशा वस्तूपासूनही शिल्प बनवता येतं. ही कल्पना आपल्याला नक्कीच अशक्यप्राय अशी वाटणारी असेल. परंतु मंडळींनो, ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा चमत्कार केलेला आहे तो नाशिक येथे राहणाऱ्या श्री अनंत नारायणराव खैरनार यांनी. तर आज आपण भेटणार आहोत या असामान्य अशा व्यक्तीशी, त्यांच्याशी भरभरून बोलणार आहोत आणि त्यांच्याशी कापूस शिल्पकला या विषयावर आपण खूप काही जाणून घेणार आहोत. चला तर मग भेटूया श्री अनंत नारायणराव खैरनार यांच्याशी. नमस्कार अनंतराव, आपल्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. तर अनंतजी, मला तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न विचारावासा वाटतो आहे की या अतिशय अद्वितीय अद्भुत अशा या कापूस शिल्पकलेकडे आपण कसं काय वळलात? कडे गणपती खूप जोरात असतात महाराष्ट्रात, भारतामध्ये. तर गणेशोत्सवामध्ये प्रत्येक मंडळाला काहीतरी नवीन कल्पना हवी असते की बाबा आम्हाला ह्यावर्षी नवीन काहीतरी कल्पना द्या, नवीन डेकोरेशन द्या. तर कलाकारांना एक प्रश्न पडतो की दरवर्षी नवीन नवीन काय द्यायचं, आणि एक समस्या पण असते की बाबा नवीन नवीन द्यायचं तर शोधायचं कुठून. तर असंच एक 87 साली मला एका मंडळाने सांगितलं की आम्हाला काहीतरी नवीन करून द्या. म्हटलं आता नवीन काय करायचं म्हणून मला प्रश्न पडला. मग 2-1 दिवस विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की कॉटन जो आहे, कापूस आहे, हा कोणी वापरत नाही आणि डॉक्टर लोक वापरतात तो फक्त स्पिरिट आणि रक्त एवढ्यासाठीच. मला असं वाटलं की एवढा सुंदर स्वच्छ आणि मुलायम असा पांढरा शुभ्र कॉटन, आणि त्याला काय डॉक्टर अशा पद्धतीने वापरतो, ह्याच्यातून काहीतरी क्रिएटिव्हिटी करूया आपण, काहीतरी माध्यम म्हणून वापर करूया. आणि मग एक 2-3 दिवस विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यापासून काहीतरी होऊ शकतं. मग मी माझ्या मित्रमंडळींना हाताशी घेऊन एक कल्पना राबवली. म्हटलं आपण एक कापसाचा गणपती करूया. तो तुम्हाला आवडला तर ठीक, नाही आवडला तर ठीक, पण आपण करून बघूया, प्रयोग करून बघू. प्रयोग केला, तो यशस्वी झाला, लोकांना खूप आवडला, तो सगळीकडे कौतुक झालं. मग अरे वा, कापसाचा गणपती म्हणून पेपरला बातम्या वगैरे आल्या आणि मला बरं वाटलं की आपण काहीतरी नवीन केलं. आणि
अशा पद्धतीने कापसापासून गणपती ह्या शिल्पकलेचा श्री गणेशा झाला 87 साली. म्हणजे या नवीन शिल्पाचा श्री गणेशा ही गणेशापासूनच झाला. आणि मंडळींनो, अनंत चतुर्दशीच्या दिवशी जन्मलेले आपले श्री अनंतराव खैरनार, अनंताच्या शिल्पापासूनच त्यांनी या कलेची सुरुवात केली आणि अनंताच्या आशीर्वादानेच ती यशस्वी देखील झाली. मग या ठिकाणी आपण हा नेहमी रोजच्या वापरातला कापूस वापरतो की त्यासाठी एक असा विशिष्ट स्पेशल असा वेगळा कापूस त्या ठिकाणी मिळतो? हां, याचं रहस्य मी तुम्हाला सांगतो काय ते. हा कापूस नुसता नाही आहे, याच्यामध्ये काही केमिकल्स आहेत, काही रसायनांचा प्रयोग यामध्ये केलेला आहे. आणि ह्यामध्ये फक्त शिल्पकार नाही आहे, ह्यामध्ये शिल्पकार आहे, इंजिनियर आहे, केमिस्ट आहे, जो रसायनांचा प्रयोग करून याच्या नाकाला आकार दिला आहे, डोळ्यांना आकार दिला आहे, भोईला आकार दिला आहे. आणि यामध्ये माझं जे शिक्षण झालेलं आहे ते BSc केमिस्ट्री. आणि BSc केमिस्ट्री झाल्यानंतर जो सायंटिस्ट त्यातला जो होता तो शिल्पकाराच्या मदतीला आला, तो केमिस्ट शिल्पकाराच्या मदतीला आला. पदवीचा पुरेपूर उपयोग झाला. पुरेपूर निश्चितच. कदाचित ते माझ्या कुंडलीत तसंच असावं, शिकावं, एक काहीतरी करावं, नाव तिसरीकडेच व्हावं. मी BSc केमिस्ट्री केल्यानंतर आता फायनान्समध्ये नोकरी करतो आणि शिल्पकलेमध्ये नाव झालं. शिल्पकलेतही म्हणजे ते कापूस शिल्पकला ती पण भारत वगैरे देशापुरतं मर्यादित असंही नाही, ती जगामध्ये एकमेव शिल्पकला अशी की जी गेल्या 5000 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडते आहे. एन्सायक्लोपीडियामध्ये सुद्धा याची नोंद नाही आहे. एन्सायक्लोपीडियामध्ये 17 पानाचा साधारण कॉटनवर इतिहास लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये फक्त सायंटिस्ट आणि शास्त्रज्ञांची माहिती दिलेली आहे. कापूस पहिल्यांदा केव्हा पिकवला गेला, रसायनांचा त्यावर कसा उपयोग केला गेला, त्याचं उत्पादन कसं वाढवलं गेलं. ह्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा कॉटन हा जो आपण या ठिकाणी बघताय हा सर्जिकल कॉटन आहे. सर्जिकल म्हणजे यासाठी डॉक्टर लोक हा वापरतात किंवा कुठे स्पिरिट, रक्त या पुसण्यासाठी. मग एवढा सुंदर, स्वच्छ, मुलायम, मऊ असा कॉटन बनवल्यानंतरही त्याचा वापर हा फक्त जर बोळा म्हणून होत असेल तर थोडंसं मला वेगळंच वाटलं की वर नाही, याच्यातून काहीतरी क्रिएटिव्हिटी निर्माण व्हायला पाहिजे, समाजाला याच्यातून काहीतरी द्यायला पाहिजे ना. मी तेच आता विचारणार होते की शिल्प जे तुम्ही घडवलं आहे त्यासाठीच जणू काही आधी रसायनशास्त्रातनं पदवी घेतली, त्याचा पूर्ण वापर केला. पण मग त्याचबरोबर अजूनही म्हणजे काही इतर विषयांचाही अभ्यास केला का? तोच माझा एक प्रश्न होता या ठिकाणी की पदवी, वैज्ञानिक प्लस शिल्पकार, एक कलाकार. नक्की नक्की म्हणजे सुरुवातीच्या काळात मी जो गणपती केला होता तो साधारण गणपती होता, म्हणजे खूप सुबक होता असं मी म्हणणार नाही, पण एक प्रयोगाचा भाग होता म्हणून तो छान झाला, लोकांना आवडला, नाविन्य होतं म्हणून तो लोकांनी कौतुकही केलं. पण तो गणपती पण विशिष्ट चेहरा घेतला, समजा गांधीजीचा चेहरा आहे, इंदिरा गांधींचा चेहरा असेल वा साने गुरुजी असेल, इतर कोणी जर चेहरे जर विशिष्ट घेतले की त्यामध्ये अडचणी यायला लागल्या की हा चेहरा विशिष्ट आहे, त्याची विशिष्ट ठेवण जमली पाहिजे, नाक जमलं पाहिजे, डोळे जमले पाहिजे, भाव आले पाहिजे. मग हे कसं काय शक्य आहे? तर मी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा केलं तेव्हा चुका झाल्या बऱ्याच. नाक कधी कमी जास्त होत असेल, चेहरा थोडासा चुकत होता, पण मात्र साम्य येत होतं. म्हणजे इंदिरा गांधी आहे असं कोणी म्हणायचं, पण बुवा जरा नाक सुधारवून घ्या असं वगैरे व्हायचं. मग मला काही सिनियर लोकांनी सांगितलं की तुमच्याकडे दैवी बरंच काही आहे, तर तुम्ही थोडा ॲनाटॉमीचा अभ्यास करा. ॲनाटॉमी म्हणजे शरीरशास्त्राचा आंतरिक अभ्यास, ज्याच्यामध्ये प्रत्येकाचा चेहरा हा किती शरीराच्या पट असला पाहिजे, उंचीच्या किती पट हे याला हेड म्हणतात. इथून एवढं अंतर जे याला हेड म्हणतात. हे हेड म्हणजे याच्या पटीमध्ये सर्व शरीर बनलेलं आहे. तर त्या प्रमाणात सगळं शरीर आलं पाहिजे. आणि ते मग कसं असेल तो अभ्यास जवळजवळ 4-5 वर्षाचा जे स्कूलला जो काय पोर्शन आहे तो मी घरी बसून कव्हर केला. तर अनंतजी, हे गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड म्हणा किंवा लिम्का बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड म्हणा, यामध्ये जी आपली या कलेची नोंद झालेली आहे त्याविषयी आपण आम्हाला आपले अनुभव ऐकावेत अशी आमची खूप इच्छा आहे. वर्ल्ड रेकॉर्डबद्दल सांगायचं तर खरोखर सांगण्यासारखं पण आहे आणि ऐकण्यासारखं पण आहे. त्याचं कारण असं की मी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड माझा झाला 97मध्ये, आणि त्यानंतर मला तुमच्यासारख्या मित्रांनी सांगितलं की आता ते वर्ल्ड रेकॉर्डला रेफर करा. मग वर्ल्ड रेकॉर्डला रेफर केलं. ते लंडनला सगळा पत्रव्यवहार माझा गेल्यावर त्यांना प्रश्न पडला की बा आता हे सगळं नवीन तर आहे, मग त्यांच्याकडे काय आहे की लिमिटेड कॅटेगरीज आहेत, विशिष्ट कॅटेगरीज आहेत. कोणी 50 फूट उंच उडी मारली, कोणी पाली खाल्ल्या, कोणी काही काचा फोडल्या वगैरे वगैरे, त्यांचे जे ॲडव्हेंचर वगैरे अशा विशिष्ट कॅटेगरीज आहेत. आमचं हे सगळं प्रकरण तिथे गेल्यानंतर त्यांना प्रश्न पडला की हे कुठं ठेवायचा, कॅटेगरी कोणती यांची. हा प्रकार त्यांच्याकडेच नव्हता मुळात.
मग मला प्रश्न पडला की यार आपण काही केलं ते बरोबर आहे का चुकीचं आहे, म्हणजे काय लोक काही करतात आणि त्यांचा रेकॉर्ड होऊन जातो. पण मला रेकॉर्डचं क्रेज वगैरे काही नव्हतं, पण एक एवढं काहीतरी नाविन्य आहे तर त्यांनी काहीतरी नोंद घ्यावी वगैरे असं स्वाभाविक वाटणं. तर मग मी त्यांना म्हटलं की हे जे आहे तुमच्यासमोर आहे, ह्याच्यामध्ये काही रसायन आहे ते तुमच्यासमोर आहे, काय सगळा अभ्यास तुमच्यासमोर ठेवलेला आहे, तुम्हाला जे वाटेल ते करा, कॅटेगरी ओपन करा अथवा नका करू, पण जे आहे ते समोर आहे, तुम्ही सांगाल ती मी माहिती द्यायला तयार आहे. मग त्या केसमध्ये त्यांनाही ते आवडलं की बाबा नाही, ह्या माणसाचं काम जे आहे ते नाविन्यपूर्ण आहे, आपल्याकडे कॅटेगरी नाही आहे, हा काही आपला प्रॉब्लेम आहे, मी हा काही त्याचा प्रॉब्लेम नाही. मग त्यांनी त्याच्यावर सेपरेट 2 मिटिंगा घेतल्या की बा यांचं काम कुठे ठेवायचं, मॉडेलमध्ये बसवायचं, कॉटनमध्ये बसवायचं, शिल्पकलेत बसवायचं, केमिस्ट्रीत बसवायचं, का इंजिनिअरिंगमध्ये बसवायचं की इनोव्हेटिव्हमध्ये बसवायचं. ह्याच्यावर त्यांच्या 2 मिटिंग सेपरेट झाल्या. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की नाही, यांना पहिले इन्क्लूड करून घेऊया, कॅटेगरीज डिफरंट थी. मग त्यांनी ते सगळं माझ्याकडे डिटेल्स मागितले, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना जे काही डिटेल्स हवे होते ते सर्व डिटेल्स मी त्यांना दिले. ते दिल्यानंतर त्यांचं एडिटोरियल जे सेक्शन आहे त्यातून हे सगळं प्रकरण गेलं त्यांच्या R&Dकडे, म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. मग त्या R&Dच्या HODचं मला पत्र आलं की तुमचं प्रकरण आमच्याकडे पोहोचलं आहे, आता आम्ही याच्यावर रिसर्च करू, आमचा रिसर्च झाल्यानंतर मग आम्ही तुम्हाला कळवू. म्हटलं ओके चालू द्या. अशा पद्धतीने ते 1.5-2 वर्ष प्रकरण चालू होतं. एप्रिल 99ला त्यांनी रेकॉर्ड R&Dच्या टेबलवर केलं, 99ला, आणि ऑक्टोबर 99ला त्यांनी डिक्लेअर केलं की तुम्ही यार ऑफिशियल रेकॉर्ड होल्डर ऑफ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि युनिक पर्सन आहात वगैरे. त्यांनी 6 महिने इन्व्हेस्टिगेशन केल्यावर हे सगळं त्यांनी डिक्लेअर केलं. खूप छान. अनंतजी, अजून अशा प्रकारची किती प्रकारची शिल्प तुम्ही बनवलेली आहेत, कोण कोण? आतापर्यंत 1000-1500 शिल्प माझे झालेली. हो का? नक्कीच. म्हणजे व्यक्तिगत शिल्प असतील, त्यात ट्रॉफीज असतील, कोणाचे गेलेले आईवडील असतील, देवदेवतांच्या मूर्ती असतील, अशा व्हरायटीच्या, म्हणजे व्हरायटीच्या. तुम्ही आता माझ्या स्टुडिओत बघाल तर ह्या ठिकाणी एक शिल्प बघितलं का तुम्ही, एक आपण ज्याला दीपस्तंभ म्हणतो, जो समुद्रात असतो आणि समुद्रामध्ये तो सगळ्यांना दिशा दाखवतो, असं दीपस्तंभाचं एक काम असतं. तर ते एक शिल्प बघा तुम्ही, त्याच्यामध्ये संपूर्ण कॉटन, याच्यामध्ये कॉटनचं सर्क्युलर फॉर्ममध्ये असा तो दीपस्तंभ केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट, पाणी, समुद्राचं पाणी जे आहे ते सुद्धा कापसापासून बनवलेलं आहे. हो हो. कंपाऊंड वॉल जे आहे ते सुद्धा त्याचे, घर आहे, घराचं छप्पर आहे, खिडक्या आहेत, सगळं बारकावे जेवढे आहेत ते सगळे कॉटनचे आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे कापसा व्यतिरिक्त दुसरं असं कशाचीच मदत नाही? कशाचीच मदत नाही. मदत आहे ती केमिस्ट्रीची मदत आहे फक्त. म्हणजे केमिस्ट्री याच्यामध्ये आहे असं मी म्हणतो, पण ती दिसत नाही आहे. तुम्ही हे शिल्प जर बघाल तर यामध्ये कुठेही तुम्हाला केमिस्ट्री आहे असं दिसणार नाही, कुठे केमिकल्स आहे असं दिसणार नाही. पण मी सांगतो तुम्हाला की या नाकामध्ये केमिस्ट्री आहे, याच्यात केमिकल्स वापरलेले आहे. तुम्ही याला हात लावून पाहिलं तर ते असं लक्षात येईल तुमच्या की हे कडक आहे. त्याला असा टणकपणा वगैरे आणण्यासाठी ह्यामध्ये केमिकल्स वापरल्यामुळे तो कॉटन टफ झालेला आहे. आता यांचं नाक तुम्ही बिघडवू शकत नाही, त्याचा आकारसुद्धा बिघडवू शकत नाही. हीच खरी शिल्पकलेची शेवटची आणि महत्त्वाची स्टेप आहे. म्हणजे त्याला टिकाऊपणा देखील आहे. निश्चितच. हो हो. म्हणजे केमिस्ट्रीमुळे त्याच्यातली सगळ्या क्वालिटीज बदलतात आणि त्यामुळे त्यामध्ये एक मजबूती आलेली आहे. अजून एक विचारायचं असं आहे की फक्त रंग देखील यामध्ये वापरलेले नाही आहेत. पांढरा स्वच्छ रंग, आणि या पांढऱ्या स्वच्छ रंगातून त्या चेहऱ्यातले भाव जे आहेत ते आपल्याला दिसून येत आहेत. अगदी म्हणजे हसतमुख असा इंदिराजींचा चेहरा आपल्या समोरच्या शिल्पावर आहे. इथे देखील आपण बघू शकतात. हे शिल्प जर आपण समोर घेऊया, बघा. हे एक आहे शिवाजी महाराजांच्या शिल्पातून, तर त्यांचा करारीपणा अगदी ओसंडून वाहतो आहे. शिल्पाचं काम चालू आहे. अच्छा, काम चालू असलेल्या स्थितीतलं हे शिल्प आहे. परंतु कुठल्याही रंगांचा आणि इतर साधनांचा वापर न करता देखील त्यामध्ये भाव आणले जात आहेत या शिल्पामध्ये. खरोखर हा एक चमत्कार आणि खूप अद्वितीय अशी ही कला आहे. नमस्कार मनीषाताई. नमस्कार. मनीषाताई, खूप उत्सुकता होती तुमच्याशी देखील बोलण्याची. तर आज म्हणजे मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत, तुम्हालाही जे विचारावेसे वाटत आहेत मला.
ज्या पोझिशनला आज अनंतजी आहेत, म्हणजे अगदी ऑफिस अगदी व्यवस्थित सांभाळून, हे शिल्प सांभाळून खूप सक्सेसफुल झालेले आहेत. पण त्यासाठी ते जे तासनतास मोजता आहेत, खूप परिश्रम करता आहेत. तर म्हणजे त्यांच्याही बोलण्यातनं ते आलं, की थोडंसं घराकडे त्या ओघाने दुर्लक्ष थोडं आलंच. पण मग ही तुमची त्यांच्याविषयीची तक्रार राहणार आहे, की काय तुमच्या रिॲक्शन्स काय आहेत म्हणजे? नाही, तक्रार असं नाही, कारण मी ही जॉईंट फॅमिलीतनं आलेली आहे आणि मी लहानपणापासून माझ्या आईला बघत आली आहे आणि त्यामुळे असं मनात एक बिंबवलं गेलेलं आहे की स्त्री ही त्यागाची मूर्ती असते. अरे वा, आणि त्यामुळे त्याग हा एन्जॉय केला तर सगळ्या गोष्टी सोयीस्कर होतात. खूप छान, आणि खूप छान. अनंतजी यांचं सुद्धा सांगायचं झालं की ते उत्तम प्लॅनर आहे, हे मगाशी त्यांच्या बोलण्यातनं आलं आलंच. की ते इतकं सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित हँडल करतात हम्म. की मला तक्रार करायची संधीच मिळत नाही. आणि दुसरं असं की मला या शिल्पकलेबद्दल आवडतं आहेच, म्हणजे मुळात बरोबर. माझी चित्रकला चांगली आहे अच्छा. आणि चित्रकलेची आवड आहे मनामुळे. बरोबर. मी स्वतः असे थोडे छोटे असे ग्रीटिंग कार्ड वगैरे असे बनवत असते. त्यामुळे म्हणजे माझा जेव्हा फावला वेळ जो असतो तर तो असा वाया कधी जातच नाही, किंवा मलाही असं वाटत नाही की मी यांच्याबरोबर असली पाहिजे की त्या माझ्याबरोबर असले पाहिजे, त्यांनी मला वेळ दिला पाहिजे, असं कधीच होत नाही. की म्हणजे प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे स्त्री असते, ती तुम्ही आहात त्यांच्या आयुष्यातली. खरोखर खूप छान वाटलं आहे दोघांशी देखील बोलून. अगदी शांत आणि छानसं असं हे कुटुंब आहे आणि आज आपण सर्वांनी यांच्याशी चर्चा केलेली आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपण मनीषा ताईंचं देखील धन्यवाद मानूयात. मनीषा ताई, खरोखर धन्यवाद, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल. मंडळी, कापसाचा आविष्कार, कलेचा चमत्कार, यामध्ये आपण अनंत खैरनार आणि मनीषा खैरनार यांची तपश्चर्या पाहिली. कलेचे हे दोन्ही उपासक आणि त्यांच्या कलेचा आविष्कार आपण पाहिला. डोळ्यांचं पारणं फिटणारं असं हे सौंदर्य, छंद म्हणून जोपासताना त्यातून व्यवसायाचा मार्ग दाखवणारा असा हा त्यांचा आगळा वेगळा उपक्रम आपल्यालाही दिशादर्शक ठरेल यात शंकाच नाही.